पुण्यामध्ये सध्या जीबीएस आजाराचं थैमान, त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता होणार। महिनाभरात टाक्यांची स्वच्छता केली जाणार। पुण्यातील डॉक्टर डुमरे पाटील आयर्नमॅन कुटुंबाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। इटलीतील आयर्नमॅन स्पर्धेमध्ये डॉक्टर पती पत्नी मुलगा आणि मुलीची विक्रमी कामगिरी। कुटुंबातील चौघांनी स्पर्धा पूर्ण करण्याची पहिलीच वेळ। भाजी बाजारामध्ये भाज्यांचे दर कोसळले। शेतकऱ्यांना बाजारात भाजी अन्न पडतंय महागात। भाज्यांच्या दराला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। सोन्याचे भाव 88,786 रुपये प्रतितोळा। रुपयाच्या तुलनेत उधारलेली डॉलरची किंमत आणि चीनकडून अचानक वाढवण्यात आलेल्या खरेदीमुळे सोने दरात वाढ। देशातील अनेक राज्य आयुर्वेदिक, सिद्ध आणि युनानी औषधांच्या बेकायदा जाहिरातींच्या विरोधात कारवाई करण्यात अपयशी। सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, तर 3 राज्यांच्या मुख्य सचिवांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणी पाठवलं समन्स। वर्ध्यामध्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि धनुर्विद्या स्पर्धेला प्रतिसाद। वैष्णवीय बहुउद्देशीय संस्था देवळी आणि संस्कार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजन। धनुर्विद्या स्पर्धेमध्ये 57 तर बुद्धिबळाच्या स्पर्धेत 176 खेळाडूंनी घेतला सहभाग। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कारवाडीमध्ये नंदिकेश्वर ग्रुपच्या वतीने 2 दिवस रंगलेल्या शंकरपटाचा थरार। राज्यभरातून 35 बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी। मालेगाव भायगाव रोडवर सोमवारी बाजारामध्ये रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करून वाहतूक कोंडी। रस्त्यातच उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई करावी, स्थानिक नागरिकांची माहिती। बारामतीच्या नेरा येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत। भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न। बदलापूरमध्ये रहदारी सुरू असतानाच पोकलन कॉन्क्रीटी रस्त्याचं खोदकाम, तर रस्ता खोदकाम करताना सुरक्षेचे नियम मात्र धाब्यावर। मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला निर्माण झाला धोका। आर्थिक गणित कोलमडलेल्या काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना 10 रुपये अनुदान, तर सरकारचा हा सकारात्मक निर्णय। काजू बी महामंडळाच्या विभागीय कार्यालयानं 485 शेतकऱ्यांचे प्रस्ताव अनुदान मिळवण्यासाठी आता पाठवले। पैठण तालुक्यातील स्वस्त धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू। ई-केवायसी केली तरच मिळणार मोफत रेशन। पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे अनुदान जमा होण्यास सुरुवात। उर्वरित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, प्रशासनाचं आवाहन। परभणीमध्ये अंगणवाडी सेविकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। विविध प्रश्न आणि पगार वाढीसह पेन्शन देण्याच्या आंदोलकांची मागणी। राहुल सोलापूरकरांच्या विरोधामध्ये आज अनेक संघटना आक्रमक। सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर करण्यात आलं आंदोलन। अमरावती महानगरपालिकेने बांधलेले सार्वजनिक शौचालय 2.5 वर्षांपासून बंदच, त्याकडे अमरावती महानगरपालिकेचं दुर्लक्ष। अनेक वर्षापासून लोणंद नगरपंचायत आणि या बस स्थानकाच्या परिसरामध्ये अतिक्रमण, वाहतूक कोंडीचा नागरिकांना होतोय त्रास। मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे आता भाग मोकळा श्वास घेतोय। बुलढाणा शहरामध्ये जुळ्या मुलींचा जन्म। फटाक्याच्या आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये जुळ्या मुलींचा स्वागत सोहळा। यवतमाळ शहरातील भाजी आणि फळ विक्रेत्यांचं आंदोलन। विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या या मागण्यांसाठी आंदोलकांचं नगरपालिकेवर धडक देत आंदोलन। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जलादाभा ते निशाणा पाणंद रस्ता खुला करून देण्याची मागणी। शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाकडे निवेदनाच्या द्वारे केली, तर तातडीने रस्ता खुला करून नाही दिला तर शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा। वाशिमच्या तांदळी गावातील शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाचं संरक्षण करण्यासाठी शोधला हटके उपाय। 5 एकर शेताच्या चौफेर दोरी बांधून त्यावर स्टीलची भांडी आणि काचेच्या बाटल्या लटकवल्या। पक्ष्यांचा थवा आणि वन्य प्राण्यांपासून पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी केला तंत्राचा वापर। शेवटी दिल्ली काबीज केली, आता तरी सोडा ना आम्हाला। 20% कांदा निर्यात शुल्क कायम, रेखाटलं व्यंगचित्र। नाशिकच्या सटाणा येथील व्यंगचित्रकारानं व्यंगचित्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली। पराभवामुळे काँग्रेसला आदरे, संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता। आगामी महापालिका निवडणुका पाहता काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात, सूत्रांची माहिती। सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची मागणी। तर देशातील जवळपास 14 कोटी नागरिकांना
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मोफत आणि अनुदानित धान्याचा लाभ मिळत नसल्याचं सोनिया गांधींचं वक्तव्य. बदलापूरच्या राजाची विसर्जनापूर्वी भस्मारती. बदलापूर शहरामध्ये 10 दिवस जत्रेचं आयोजन. गणपती बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याला बदलापूरकरांची गर्दी. प्रयागराजमध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित. भाविकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या. प्रशासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले. राज्य सरकारच्या वतीने महाकुंभ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित. महाकुंभमधील पवित्र स्नानानंतर भाविकांची अयोध्येला भेट. भाविकांची अयोध्येमध्ये तुफान गर्दी. तामिळनाडूमधील तिरुचिरापल्लीमध्ये रंगस्वामी मंदिरामध्ये थाई थेर उत्सवाला सुरुवात. उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील औसेकर महाराजांच्या चक्री भजनानं माघी वारीची सांगता. चक्राकार पद्धतीनं फिरतं केलं जातं भजन. माघी वारीचं मुख्य आकर्षण औसेकरांचं चक्री भजन. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर येथील प्रसिद्ध सोपीनाथ महाराज मंदिरात देवांचं लग्नविधी संपन्न. नवस फेडण्यासाठी निखाऱ्यातून चालण्याची प्रथा वर्षानुवर्ष सुरू. अहिल्यानगरच्या जगदंबा देवी मंदिरामध्ये बसवला 2 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट. मंदिरामध्ये शतचंडी महोत्सव सुरू असल्यानं देवीला मुकुट अर्पण. तडवळे तालुक्यातील खटामध्ये खंडोबा मंदिराचा कलशारोहण उत्सव. अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणामध्ये कलशारोहण सोहळा आयोजित. सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून मार्तंड देवस्थान जेजोरीचे विश्वस्त पोपटराव खोमणे आणि जय रामस्वामी वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी यांनी कलश ठेवून घेतले आशीर्वाद. यावल तालुक्यातल्या अठरावलमध्ये मुंजोबा यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी. राज्यभरासह मध्य प्रदेशातून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. नवसाला पावणारा मुंजोबा म्हणून भाविकांची आहे श्रद्धा. तुलावा नांदेड रोडवर टेम्पो आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. परभणीच्या जिंतूरमध्ये चढावर ब्रेक न लागल्यानं बस माघारी फिरली. बसनं पाठीमागून येणाऱ्या बसला दिली जोराची धडक. घाबरून प्रवाशांनी उड्या मारल्या. या दुर्घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी. सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात. चालक घटनास्थळी टँकर सोडून फरार. अकोल्यातील एमआयडीसी परिसरामध्ये विनापरवाना वाईन बार सुरू आहे. माहितीच्या अधिकारामध्ये ही धक्कादायक बातमी उघड. चुलत बाबाच्या घरामध्ये चोरी करून 4,92,520 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकानं केली कामगिरी. वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये अवैध ऑनलाईन व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई. तर 9 इलेक्ट्रॉनिक मशीनसह 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये एटीएम सोबत छेडछाड करणारी परप्रांतीय टोळी पोलिसांच्या अटकेत. गेलेल्या 20 वर्षांच्या तरुणाच्या सतर्कतेनं हा प्रकार समोर. पुण्यामध्ये नव्या वर्षात 13 ठिकाणी गाड्यांच्या तोडफोड. तर 40 दिवसामध्ये वाहनांच्या तोडफोडीमुळे नागरिक भयभीत. गेल्या 14 महिन्यामध्ये तब्बल 52 अल्पवयीन मुलं यामध्ये सामील. पश्चिम विदर्भामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 80 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सर्वाधिक आत्महत्या यवतमाळमध्ये. शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असल्यानं चिंता वाढली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी. हिंगोलीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. पुण्यातील भुकुम गावात पाकिस्तान चलनाची नोट आढळली. त्यामुळे मोठी खळबळ. 20 रुपयांची नोट पोलिसांकडे करण्यात आली जमा. अकोल्यामध्ये जखमी हरणीचा जीव वाचवण्यात मोठं यश. जखमी हरणीला सुनील कल्ले आणि पंकज गावंडे यांनी 9 किलोमीटर दुचाकीवर नेऊन रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यामुळे गर्भार हरणीचा आणि पोटातील बाळाचा जीव वाचला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्षभरात 294 शस्त्र जप्त. 124 आरोपींना बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीनं जनजागृती मोहीम. नवीन कायद्याची जनसामान्यांना माहिती होण्यासाठी राबवण्यात येणार मोहीम. जळगावच्या अमळनेरमध्ये भरदिवसा बँकेसमोरून 9 लाखांची बॅग लंपास. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.
पोलीस असल्याची बतावणी करत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या. भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई. 9,28,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने करण्यात आले जप्त. शिर्डीमध्ये 3 गावठी कट्ट्यांसह 3 जिवंत काडतूस आणि लाखोंची रोख रक्कम जप्त. या प्रकरणी 2 आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अमरावतीमध्ये कारमध्ये आढळला मृतदेह. अमरावती शहरातील काँग्रेस नगरमधील घटना. अमित आठवले असं मृतकाचं नाव. अकोला शहरातील गोरक्षण रोडवरील संजय पाटील यांच्या घराला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये घरगुती साहित्य जळून खाक. लाखोंचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.